नमस्कार, मी डॉक्टर कविता राणे. लक्षवेधीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे असं म्हटलं की तुमच्या नजरेसमोर कोणकोणते शब्द येतात? खंबीर, कणखर, स्वतंत्र बाण्याचा असे. पण राज ठाकरे आणि लवचिक असे जर दोन शब्द एकत्र जोडा असं तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला ती विसंगती वाटेल ना. पण आज हीच विसंगती समोर आली आणि ती समोर आणलीये खुद्द राज ठाकरे यांनी. बाळासाहेब ठाकरे यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आज राज ठाकरे यांनी एक छोटेखानी पत्र लिहिलं, एक लेख लिहिला आणि तो समाज माध्यमांवरही प्रसिद्ध केला. या लेखामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दलच्या त्यांच्या आठवणी, बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेला वारसा या सगळ्याबद्दल लिहिलं होतं. पण त्या लेखामध्ये शेवटच्या पॅरेग्राफमध्ये एक वाक्य होतं ज्यामुळं राज ठाकरे आणि लवचिक राजकारण हे दोन शब्द जोडले गेले. काय लिहिलं होतं त्या लेखामध्ये? त्या लेखामध्ये असं लिहिलंय, मी एक शब्द आज पुन्हा देतो की आरपार बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी कधीही नसेल. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा आहे का की राज ठाकरे यांचं राजकारण येत्या काही दिवसांमध्ये बदलणार आहे, त्यांच्या राजकीय भूमिका येत्या काही दिवसांमध्ये बदलणार आहेत? खरं तर तब्बल 20 वर्षांनंतर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या 4-5 महिने अगोदर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले. ते एकत्र येणार, एकत्र निवडणुका लढणार अशा चर्चा सुरू झाल्या. पण या चर्चा अधिकृतरित्या जाहीर करायला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी निवडणुका जाहीर होण्याची, जागा वाटप पूर्ण होण्याची वाट बघितली. शेवटी दोघे भाऊ निवडणुकांना एकत्रितपणे सामोरे गेले. या निवडणुकांमध्ये दोन्ही भावांना अपेक्षित असं यश मिळालं नाही आणि निवडणुका झाल्यानंतर जवळपास 8 दिवसांनी दोघेही पुन्हा एकदा व्यासपीठावर एकत्र आले आणि ते बाळासाहेबांच्या 100व्या जयंतीच्या निमित्तानं. पण त्यावेळेस सुद्धा या लवचिक राजकारणाचा नेमका अर्थ काय याचा अर्थबोध राज ठाकरे करतील अशी अपेक्षा होती. पण राज ठाकरे व्यासपीठावर आले, त्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं आणि मला एका कार्यक्रमाला जायचंय असं म्हणून उद्धव ठाकरे यांचं भाषण पूर्ण होण्यापूर्वीच ते कार्यक्रमातून निघून गेले. त्यामुळे राज ठाकरे यांच्या या लवचिक भूमिकांचे अनेक अर्थ लावले जात आहेत. जसे ते सर्वसामान्य लोकांकडून लावले जात आहेत तसेच ते राजकीय पक्षांकडूनही लावले जातात. भाजपनं राज ठाकरे यांच्या लवचिक भूमिकेचा सोयीचा अर्थ घेतलेला आहे आणि महायुतीमध्ये त्यांचं स्वागतच असेल, ते महायुतीचा भाग असतील वगैरे वगैरे म्हटलं. दुसरीकडे शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानं याबाबत अत्यंत सावध भूमिका घेतलेली आहे. त्यांची वाक्य तोलून मापून आली होती. तर एकनाथ शिंदेंनी सुद्धा राज ठाकरे यांच्या या भूमिकेचं अगदी साध्या शब्दांमध्ये पण स्वागतच केलं. त्यामुळे राज ठाकरे यांची पुढची भूमिका काय असणार? 2029च्या निवडणुका जेव्हा महाराष्ट्रात होतील तेव्हा पुन्हा एकदा ठाकरे बंधूंची युती अशीच अबाधित राहील की नाही याबाबत सुद्धा शंका आणि प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागलेत. या सगळ्याबद्दल आज बोलायचे आणि त्यासाठी माझ्यासोबत गेस्टही असणार आहेत. पण त्या अगोदर राज ठाकरे यांच्या वक्तव्याचा आढावा घेणारा हा रिपोर्ट बघूयात. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी त्यांच्या राजकारणात मोठे बदल करायचे ठरवलेत असं दिसतंय. राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती माझ्या फायद्यासाठी नसेल असं राज ठाकरे यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरेंच्या 100व्या जन्मदिनानिमित्तानं राज ठाकरे यांनी एक पोस्ट लिहिली आहे. त्यामध्ये त्यांनी बदललेल्या भूमिकेचं सूतोवाच केले. राजकारणात कधीतरी बाळासाहेबांना पण लवचिक भूमिका घ्यावी लागली. हेच संस्कार आमच्यावर आहेत. मी आज पुन्हा शब्द देतो, बदललेल्या राजकारणात कधीतरी थोडी लवचिक भूमिका घेतली तरी ती कधीही माझ्या व्यक्तिगत फायद्यासाठी किंवा स्वार्थासाठी नसेल. त्यामुळं बाळासाहेब आणि मराठी या दोन शब्दांवरची माझी आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांची श्रद्धा आणि प्रेम तसूभरही कमी होणार नाही. राज ठाकरे यांच्या दृष्टीनं हा अत्यंत मोठा बदल आहे. 20 वर्षात मनसेला निवडणुकांमध्ये फारसं यश मिळालेलं नसलं तरीही आपण कधीच कुणाशी युती करून तडजोड केली नाही असं राज ठाकरे अभिमानानं सांगायचे. पण मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकी अगोदर त्यांनी पहिल्यांदाच अधिकृतरित्या युती केली. राज यांचे चुलत बंधू उद्धव ठाकरेंसोबत राज यांनी युतीचा करार केला. निकालानंतर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये मनसेनं शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला. असं करणं उद्धव ठाकरेंना आवडणार नाही हे माहीत असूनही मनसे कल्याणच्या सत्तेत सहभागी झाली. राजकारणात कधीतरी सत्ता मिळवावी लागते, त्याशिवाय आपल्याला हवा तसा विकास करता येत नाही आणि पक्षही वाढवता येत नाही हे सत्य राज ठाकरेंनी मान्य केलेलं दिसतंय. आणि म्हणूनच केवळ उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदेच नाही
तर आपल्यासमोर सगळेच पर्याय खुले असतील याचे संकेत राज ठाकरे यांनी आजच्या पोस्टमधून दिले. त्यामुळे 2029च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीमध्ये राज ठाकरे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचं लक्ष असेल. ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र. आणि राज ठाकरे यांच्या विधानाचे नेमके राजकीय अर्थ काय आहेत याचं विश्लेषण करण्यासाठी माझ्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक प्रवीण पुरो. प्रवीण सर नमस्कार. नमस्कार. राजकीय विश्लेषक किरण तारे सुद्धा आपल्या सोबत आहेत. किरण सर नमस्कार. नमस्कार. आणि थोड्याच वेळात राजकीय विश्लेषक मकरंद मुळे सुद्धा आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी असतील. प्रवीण सर तुमच्यापासून सुरुवात करूयात. आज दिवसभर चर्चांना मोठा विषय मिळाला होता सगळ्यांना आणि आय एम शुअर की राजकीय पत्रकारांसाठी तर आज हा खास विषय राहिला असेल. काय काय चर्चा झाल्या दिवसभरात याबद्दल? पत्रकारांच्या मध्ये प्रामुख्याने मंत्रालयात असताना एक लक्षात आलं की राज ठाकरेंनी जे टाकलेली गुगली जी आहे त्याच्यामध्ये शिवसेनेची झालेली अडचण आपण सगळ्यांनी पाहिली. आज दिवसभरामध्ये त्यांच्या नेत्यांच्या सातत्याने होत असलेल्या भेटी, सातत्याने येत असलेली वक्तव्य पाहिल्यानंतर त्यांना काय बोलावं, काय सांगावं हे सुचतच नव्हतं अशी परिस्थिती होती. सातत्याने प्रेसच्या समोर जाणारे संजय राऊत ही अडचणीत आल्यासारखे वाटत होते. कारण युती होऊन साधारणतः 3 महिने झाले नाहीत. त्याच्यानंतर झालेल्या 2 निवडणुका असतील, प्रामुख्याने मुंबई महानगरपालिकेसह इतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, त्याच्यामध्ये 2 ठाकरे बंधू एकत्र आले आणि अचानक बाळासाहेब ठाकरेंची लवचिक भूमिका राज ठाकरेंनी व्यक्त केली. आणि त्याच्यामुळे ही लवचिक भूमिका म्हणजे काय असा साधारण प्रश्न, कारण आतापर्यंत ताणून घेण्याची भूमिका उद्धव ठाकरेंनी आणि शिवसेनेनी घेतली आणि यामुळे एकनाथ शिंदेपासून बाहेर पडलेले जे कोणी होते त्यांच्याविषयी प्रचंड आग पाकड शिवसेनेने यापूर्वी केली आणि त्यांच्या त्या स्वभावाचा आणि त्यांचा एकूणच रणनीतीचा भाग शिवसेनेचा असू शकतो. पण या पार्श्वभूमीवर म्हणजे युती झाल्याच्या पार्श्वभूमीवर, 2 भावांच्या युतीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंनी घेतलेली भूमिका ही स्वतंत्र भूमिका आहे. त्यांच्या पक्षाची आहे, राज ठाकरेंची स्वतःची भूमिका जरी असली तरी आता झालेल्या युतीमध्ये दरार निर्माण करण्याची ही भूमिका शिवसेनेला कितपत पटेल याविषयी आपल्या पत्रकारांमध्ये संभ्रम आहे. कारण पत्रकारांना हे जाणून आहेत की गेल्या काही वर्षापासून शिवसेनेने भारतीय जनता पक्षाच्या विषय असेल किंवा महाविकास आघाडीच्या विषय असेल त्यांनी घेतलेली भूमिका जी आहे ती स्पष्ट होती. या स्पष्ट भूमिकेमध्ये जर राज ठाकरेंनी अशा पद्धतीने जर खड्यात टाकला तर शिवसेनेची राजकीय स्थिती आगामी काय असेल याविषयी शंका आमच्या पत्रकारांमध्ये पडली आहे. म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटासाठी ही काहीशी चिंतेची बाब आहे असं तुमचं म्हणणं आहे. किरण सर तुम्हालाही हेच वाटतं? म्हणजे राज ठाकरे यांचं हे वाक्य म्हणजे भविष्यात दोन्ही भाऊ एकत्र राहतील की नाही यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे? नक्कीच राज ठाकरेंनी एक फार मोठी गुगली टाकली खरं. आणि राज ठाकरे हे असे नेते की ते काही विचार न करता बोलतील असा त्यांचा काही स्वभाव नाही. म्हणजे मला आपल्या प्रेक्षकांना सांगायला आवडेल 2008च्या अगदी शेवटी म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या कालावधीमध्ये राज ठाकरेंचं एक छोटस भाषण झालं होतं दादरच्या शिवाजी मंदिरामध्ये. आणि त्या भाषणाला ते कव्हर करायला मी गेलो होतो अर्थातच. त्यावेळी मला ते माहिती आहे, मी त्याचा विटनेस आहे त्या गोष्टीचा. आणि त्या भाषणामध्ये राज ठाकरे असं म्हणाले होते, नवा काळाचे संपादक निळूभाऊ खाडीलकर तिकडे उपस्थित होते आणि त्यांना उद्देशून राज ठाकरे असं म्हणाले की निळूभाऊ. हॅलो, हा सर आवाज. येस येस येस. तर त्या भाषणामध्ये राज ठाकरे निळूभाऊंना उद्देशून असं म्हणाले होते की निळूभाऊ तुम्ही काळजी करू नका, पुढच्या वर्षी तुम्हाला मी भरपूर हेडलाईन्स देणार आहे. आणि त्यानंतर राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या विरोधामध्ये फार मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं आणि काय झालं महाराष्ट्रामध्ये त्यांची 13 आमदार निवडून आपल्या सगळ्यांना तो इतिहास माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे हा विचार न करता किंवा त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्लॅन न करता काहीतरी स्टेटमेंट करतील असे ते नेते नाहीये. त्यांच्या मनामध्ये काहीतरी चाललंय. आणि हे का चाललंय तर या महापालिकांचे जे निकाल आहेत, मुंबईचा अपवाद वगळता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कुठेही म्हणजे मुंबईचे नाहीये लक्षणीय यश, पण मुंबईच्या बाहेर त्यांना कुठेही काही यश मिळालेलं नाही लक्षणीय म्हणता येईल. कल्याण डोंबिवली आणि मुंबईचा अपवाद वगळता आपण ते म्हणू शकतो. मुंबईमध्ये सुद्धा असं झालंय की मुंबईमध्ये उद्धव ठाकरेंच्या पक्षाला 65 जागा मिळाल्या, त्यामध्ये सिंहाचा वाटा हा राज ठाकरेंचा होता असा एक समज आहे. म्हणजे राज ठाकरे उद्धव ठाकरेंच्या सोबत नसते तर उद्धवजींना एवढ्या मतांचं अधिक किंवा एवढ्या जागा मिळवणं मुंबई महापालिकेमध्ये हे अवघड गेलं असतं. त्यामुळे राज ठाकरेंचा वापर करून उद्धव ठाकरेंचा पक्ष कसा बसा जगला, पण राज ठाकरेंच्या पक्षाला त्यातनं काय मिळालं तर त्यांना काहीच मिळालं नाही. त्यांना फक्त 6 जागा मिळाल्या, ज्या एनिवे ते वेगळे लढले असते किंवा महायुतीमध्ये लढले असते तरी मिळाल्या असत्या.
त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या सोबत जाऊन आपल्या पक्षाला काहीच मिळत नाहीये. या उलट राज ठाकरेंच्या आधारे उद्धव ठाकरेंचा पक्ष मोठा होतोय, त्यांनी आपल्या पक्षाचं अस्तित्व शाबूत ठेवलं मुंबईमध्ये, हा मेसेज सगळीकडे गेला. त्यामुळे मला असं वाटतं की राज ठाकरेंच्या मनामध्ये एक द्विधा परिस्थिती असावी की सोबत राहायचंय, उद्धव ठाकरेंच्या सोबत राहून फक्त कुटुंबापुरतं मर्यादित राहायचंय, की अन्य काही विचार करून महाराष्ट्रव्यापी व्हायचंय किंवा किमान मुंबई आणि मुंबईच्या बाहेर आपला बेस विस्तारायचा आहे. हा त्यांच्या मनामध्ये कुठेतरी एक प्रश्न निर्माण झालेला असू शकतो. त्यामुळे त्यांनी हा शब्दप्रयोग केलेला असेल की लवचिक आहे, मराठी माणसाचा मुद्दा सोडणार नाही तर उघड आहे. त्यांच्या पक्षाची स्थापनाच मुळात त्यासाठी झाली, त्यांच्या पक्षाच्या नावातच महाराष्ट्र आहे, त्यामुळे ते सोडणार नाहीत. पण याचा अर्थ ते इतरांसोबत युती करणार नाहीत आणि कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंच्या सोबत राहतील असं मात्र आता घेता येत नाही. बर, मकरंद सर आहेत आता आपल्यासोबत. मकरंद सर नमस्कार. नमस्कार. मकरंद सर, आता याच्यामधला प्रश्न अनेक उपस्थित होतात. त्यातला सगळ्यात महत्वाचा प्रश्न की भूमिका जेव्हा म्हटल्या जातात तेव्हा राज ठाकरेंच्या बाबतीमध्ये आणि त्यांच्या पक्षाच्या बाबतीमध्ये वारंवार हा प्रश्न विचारला जातो की प्रत्येक निवडणुकीला भूमिका बदलतात, प्रत्येक निवडणुकीला वेगळ्या पक्षासोबत ते असतात. आता उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले त्यावेळेस असं वाटत होतं की दोन्ही ठाकरे बंधू इतक्या वर्षांनंतर एकत्र आले त्यामुळे ही युती काही काळ टिकेल किंवा ही युती दीर्घ काळ राहील म्हणून. पण आता एक निवडणूक झाल्यानंतर अशा प्रकारची वक्तव्य जर समोर येत असतील आणि राज ठाकरे लवचिक भूमिकेबद्दल बोलत असतील तर राज ठाकरे यांच्या भूमिका वारंवार बदलतात असा संदेश जो कायम मतदारांमध्ये गेलेला आहे तो आणखी दृढ होण्यास मदत नाही का होणार? निश्चित. फक्त कविता मॅडम, तुमच्या लक्षात असेल तर आपण जय महाराष्ट्रवरच या सगळ्या विषयाची चर्चा केली होती की निकालानंतरचे राज ठाकरे कसे असतील आणि मनसेची भूमिका काय राहील. त्यामुळे कदाचित काही पत्रकारांपुरतं अनाकलनीय वगैरे असू शकतं, पण विशेषतः जय महाराष्ट्र की तुम्ही जी सगळी आपण जी चर्चा केली होती त्या मला तर स्वतःला वैयक्तिक तेव्हाही तीच भूमिका होती आणि तेच विश्लेषक म्हणून वाटतं की यात काही फार अनाकलनीय नाहीये राज ठाकरेंचं राजकारण बघता. राजकारणाचा पॅटर्न पाहता. हो, हा मुद्दा एवढाच करता विस्ताराने सांगतो आपण. ह्या सगळ्याचा संदर्भ तो आहे की राज ठाकरे यांना हे काही कळत नव्हतं का, म्हणजे काय काय नुकसान आपलं होईल आणि काय फायदा होईल याची गणितं त्यांची पक्की होती. फक्त ज्या प्रकारे एकीकडे 29 महापालिका, पण विशेषतः दोन्ही ठाकरे बंधू मुंबईच्या पलीकडे काही बघतच नव्हते, मुंबई महापालिकेच्या पलीकडे. आणि त्यामुळे मुंबई महापालिकेचं अस्मितेचं राजकारण, मराठीचं राजकारण, तर अशा सगळ्या काळात आपण मराठी करता एकत्र आलो नाही, मराठी मतांचं विभाजन झालं आपल्यामुळे, असं काही आपल्यावर शेकू नये, आपल्याकडे कोणी अंगुली निर्देश करू नये. त्यामुळे बघा, उलट वेळप्रसंगी संघटनेचाही त्याग म्हणजे बळी दिला, संघटना पणाला लावली, पण मराठी पण टिकवलं आणि मुंबईत ठाकरे बंधू एकत्र आले. हाच म्हणजे त्यांच्या एकत्र येण्याची ती जी राजकीय भूमिका होती ती याच प्रकारची होती. आणि हा एका अर्थाने त्याचाच पुढचा अध्याय आहे की ज्यावेळी गरज होती मुंबई महापालिकेकरता एकत्र येऊन मतं मागण्याची तर ती आम्ही पूर्ण केलेली आहे. आणि आता आम्ही दोन्ही पक्ष स्वतंत्र आहोत. आणि आता जसं किरण तारे म्हणले की पदरात काय पडलं तर फारसं काही यश मिळालेलं नाही. या उलट एमआयएमचं यश जे दिसतंय महाराष्ट्रातलं ते खूप मोठं आहे. त्यामुळे एमआयएम सारखा एक पक्ष महाराष्ट्रात एवढी मोठी यश प्राप्त करतो आणि मनसे सारखा पक्ष, म्हणजे ज्यावेळी मनसेचं निर्माण झाली त्यावेळी महाराष्ट्राच्या राजकारणाचं असलं विश्लेषण केलं गेलं होतं की भविष्यात जसं तामिळनाडूमध्ये एआयडीएमके आणि डीएमके मध्ये राजकारणाचा आता खेळ तिथे नेहमी सत्ता विभागली जाईल, तशी भविष्यात महाराष्ट्रात राष्ट्रीय पक्ष राहणारच नाहीत. कधीतरी शिवसेना आणि कधीतरी मनसेना या दोघांकडेच सत्ता जाईल. तर तसं मुळात काही झालं नाही. त्यामुळे आजची जी राज ठाकरेंची भूमिका आहे ते आता त्यांच्या एक टप्पा युतीचा झाला, निवडणुका झाल्या, निकाल लागले, परत एकदा आपली संघटना आणि डोंबिवलीतला जो निर्णय झालेला आहे, डोंबिवलींनी जो निर्णय घेतलाय डोंबिवलीतल्या नगरसेवकांनी, तो आणखीन कुठेतरी अशा प्रकारचा म्हणजे निवडून आलेत की नाही हा मुद्दा नाही, पण तिथल्या संघटनांना असं जर काही वाटलं की बाबा आपापल्या, जसं डोंबिवलीचा निर्णय करताना ते असं म्हणलेत की आपल्या नगरसेवकांना विकासाची कामं करता यावी आणि विकासाची कामं करायची असेल तर सत्तेतला सहभाग सोयीचा असतो. नुसतं विरोधात बसून आंदोलन हा एक टप्पा झाला जागरणाचा, पण प्रत्यक्ष जर कामं करायची तर सत्तेत गेलं पाहिजे. अशाच भूमिका टप्प्याटप्प्याने अन्य शाखांनाही वाटू लागल्या तर ते अडचणीचं होऊ शकेल. कार्यकर्ता टिकवायचा असेल, जे आपल्या बरोबर आपल्या शब्दावर आपल्या प्रतिमेवर आलेले आहेत, विचारांवर आले आहेत, त्यांना जर धरून ठेवायचं असेल तर मनसे कोणाला बांधील नाही. मनसे स्वतंत्र आहे आणि आपण स्वतंत्रपणे परत एकदा विचार करू शकतो. आणि आपली मूळ विचारधारा जी आहे बाळासाहेब ठाकरे यांचे विचार, तर ते तर आपल्या सोबत आहेतच. त्यांना घेऊन ज्या प्रकार, आणि म्हणून लवचिक शब्द जो वापरलाय तुम्ही लक्षात घ्या, त्यावेळी आणीबाणीलाही बाळासाहेब ठाकरेंनी पाठिंबा दिला होता. मुस्लिम लीगच्या युतीची आठवण आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर असं, आणि हे सगळं तुम्ही सगळे सिनियर पत्रकार आहात, म्हणजे तुम्हाला कधी आठवतंय का की बाळासाहेबांनी स्वतःच्या भूमिकांसाठी लवचिक असा शब्द वापरलेला, असं कधी आठवतंय का?
नाही म्हणून मी म्हणले की आणीबाणीतला जो मुद्दा असेल तो असेल, किंवा अगदी पाहिजे त्याचं उदाहरण द्यायचं असेल तर आपण जर उत्तर प्रदेशचा काशीराम यांचा जर पॅटर्न बघितला तर जेवढे सगळे विरोधी पक्ष होते त्यांच्याबरोबर ते गेले. त्यामुळे एका अर्थाने राज ठाकरेंनी खरं म्हणजे महाराष्ट्रात तसंच राजकारण केलेलं आहे. यश अपयश हा स्वतंत्र मुद्दा आहे, मिळालेला नाहीये, पण ते प्रत्येक पक्षाबरोबर गेलेले आहेत. त्याच्यामुळे आपण असे स्वतंत्र आहोत असाच लवचिक शब्द वापरून त्यांनी खरं म्हणजे मेसेज दिलेला आहे, संदेश दिलेला आहे. पण किरण सर, सॉरी प्रवीण सर, मला याच्यामध्ये आणखी म्हणजे एकूण त्यांचं आर्टिकल वाचल्यानंतर एक आठवलं की जेव्हा लोकसभेच्या निवडणुका झाल्या होत्या आणि भाजपला अपेक्षित यश मिळालं नव्हतं, त्यावेळेस भाजपच्या कार्यकर्त्यांना जेव्हा देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा सामोरे गेले त्यावेळेस त्यांनी त्या निकालाचं कारण प्रत्येक वेळेला जेव्हा अपेक्षित रिझल्ट येत नाही त्यावेळेस आपल्या कार्यकर्त्यांना त्याचं एक समाधानकारक उत्तर प्रत्येक नेत्याला द्यावं लागतं. आणि देवेंद्र फडणवीसांनी ते अगदी बरोबर दिलं होतं की आपण जरी हरलो असलो तरी आपल्या मतांची टक्केवारी दोघांमधला फरक काही फारसा नाहीये, येणाऱ्या निवडणुकांमध्ये आपण तो फरक कव्हर करून घेऊ. आता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय याच्याबद्दल एक्सप्लेनेशन देतात अशी जेव्हा चर्चा होती किंवा असं अपेक्षित होतं की दोघं एकत्र येऊन काय देतात, त्यावेळेस राज ठाकरे आज काय म्हणतात, राजकारणातलं यश हे कुठले मुद्दे ऐरणीवर आणले, प्रांतिक भाषिक अस्मिता किती धगधगती ठेवली, यापेक्षा निवडणुकीच्या राजकारणात किती यश मिळालं आणि त्यासाठी काय क्लुप्त्या वापरल्यात यावर मोजलं जातं. बाळासाहेबांच्या काळात या असल्या अपेक्षांच्या फुटपट्ट्या नव्हत्या आणि असत्या तरी त्यांनी त्या झुगारून दिल्या असत्या असं जेव्हा ते म्हणतात बाळासाहेबांचा दाखला देऊन, त्यावेळेस ते हे आपल्या अपयशाचं एक स्पष्टीकरण देऊ पाहतायत का? बाळासाहेबांचा दाखला देऊन बाळासाहेबांच्या नजरेतनं ते निवडणुकीच्या निकालाकडे बघायला सांगतायत का? नाही कविताजी, कसं आहे की आपण आणखी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. जेव्हा भारतीय जनता पक्ष सत्तेवर येत असताना राष्ट्रपती म्हणून प्रतिभा पाटलांचं नाव जेव्हा काँग्रेसने पुढे केलं आणि प्रतिभा पाटील या महाराष्ट्रातल्या मराठी कॅन्डिडेट असल्यामुळे बाळासाहेबांनी युतीचा विचार न करता तेव्हा प्रतिभा पाटलांना त्यांनी सपोर्ट केला होता. आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरेंची भूमिका ही लवचिक जरी नसली तरी मराठी आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर ते कणखर असायचे. मग अशा वेळेला प्रतिभा पाटील यांच्याकडे मराठी म्हणून त्यांनी पाहिलं आणि त्यांना तेव्हा सपोर्ट दिला. प्रतिभा पाटील या देशाच्या राष्ट्रपती झाल्या. आता कसं आहे की मग आपल्या किरणजींनी सांगितलं की उद्धव ठाकरेंच्या बरोबर राहून जर आपल्याला काय मिळत नसेल तर आपण ही लवचिक भूमिका घेणं गरजेचं आहे असं राज ठाकरेंना वाटणं स्वाभाविक आहे. त्याचं कारण सांगतो. एकतर आदित्य ठाकरे यांचं पुनर्वसन झालं, एक तरुण उमदा कार्यकर्ता बाहेर आला, आमदार झाला, तो मंत्री झाला आणि अतिशय उत्तम असं त्यांनी काम केलं, याच्यात काही वाद नाही. पण ते अमितजींच्या वाट्याला आलं का? नाही आलं. त्याचं कारण वेगवेगळी असतील, कदाचित शक्ती कमी असेल. पण जर शक्ती कमी असेल तर मग अमितजींनी बाहेरच राहावं का? पक्षासाठीच राबावं का? मग त्या सत्तेच्या प्रक्रियेत जावं की न जावं? जर जायचं असेल तर उद्धव ठाकरेंच्या थ्रू जाता येईल का? तर जाता येऊ शकत नाही, कारण उद्धव ठाकरेंची ही कणखर विरोधी भूमिका या लोकशाहीमध्ये आणि महाराष्ट्रातल्या विधिमंडळामध्ये राहिलेली. मग आता जर समजा अमितजींना पुढे न्यायचं असेल आणि मनसेला जर खरोखर या प्लॅटफॉर्मवर सत्तेच्या प्लॅटफॉर्म जवळ न्यायचं असेल, विकासाचे मुद्दे घेऊन जर पक्ष जर वाढवायचा असेल, एकीकडे जर शरद पवार अजित पवारांच्या बरोबर बसू शकत असतील तर मग आपण लवचिक भूमिका का घेऊ नये असं जर राज ठाकरेंना वाटत असेल. दुसरीकडे कविताजी आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, सकाळपासून एक सातत्याने ब्रेकिंग आणि एक न्यूज चालू आहे. ज्यांचं नाव विरोधी पक्ष नेते पदासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये घेतलं जातं ते शिवसेनेचे ज्येष्ठ नेते भास्कर जाधव यांनीही अपील केलंय. ते कोणाला केलं अपील? ज्यांच्यावर गद्दारीचा शिक्का आहे, जे शिवसेनेने ठेवलेलं आहे, ते एकनाथ शिंदेला त्यांनी अपील केलंय की जर बाळासाहेब ठाकरेंना खऱ्या अर्थानं जर तुम्हाला श्रद्धांजली जर द्यायची असेल तर शिवसेनेचा महापौर हा मुंबईमध्ये येण्यासाठी तुम्ही उद्धव ठाकरेंच्या उभाटाला तुम्ही मदत केली पाहिजे असं अपील चक्क भास्करराव जाधवांनी केलंय. जर भास्करराव जाधव ते जर अपील करू शकत असतील, जे कॅन्डिडेट आहेत विरोधी पक्ष नेते पदाचे, जे विरोधी पक्षांचे महाविकास आघाडीचे, जर भास्करराव जाधव जर ही जर अपील करत असतील तर राज ठाकरेंना निश्चितच तो अधिकार आहे. आणि आपला पक्ष जर वाढवायचा असेल तर ही लवचिक भूमिका घेतल्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही. हे राज ठाकरेंना आता कळून चुकलंय. हे जर झालं नाही तर पक्ष वाढणार नाही, पक्ष वाढल्यानंतर कार्यकर्ते राहणार नाही, विकासाचे मुद्दे हे मागेच राहतील. हे राज ठाकरे आणि अमितजींना कळल्यामुळेच त्यांनी ही आज लवचिक भूमिका बाळासाहेब ठाकरेंची जी राष्ट्रपतींपासून असेल किंवा विलासराव देशमुखांना विधान परिषदेवर पाठवण्याची भूमिका असेल त्याच्यासाठी निमित्त त्यांनी हे केलं दिसतंय. बरं किरण सर, आता जे आता सांगितलं प्रवीण सरांनी त्यातला एक धागा खूप महत्वाचा आहे की
अमित ठाकरे यांचं राजकीय करिअर जर सेट करून द्यायचं असेल तर राज ठाकरेंना त्यासाठीचे मार्ग शोधावे लागतील. आता जसं त्यांनी सांगितलं की उद्धव ठाकरेंसोबत जाऊन ते झालं का, तर ते होताना दिसत नाहीये. मधल्या काळामध्ये जेव्हा अमित ठाकरेंना उमेदवारी दिली गेली होती विधानसभेची, त्यावेळेस सगळ्यात मोठा अडथळा काय ठरला, तर उद्धव ठाकरेंच्या पक्षाचा जरी उमेदवार तिथं निवडून आला असला तरी मोठा अडथळा एकनाथ शिंदेंनी दिलेला उमेदवार हाही होता. त्यामुळे तिथेही काही अमित ठाकरे यांना तिथे जाऊन काही मिळेल असं वाटत नाही. म्हणजे राहतं कोण, म्हणजे भाजप हाच राज ठाकरेंसाठी महत्वाचा लवचिक भूमिका घेण्याचा मार्ग राहतोय का? राज ठाकरे फक्त मुलाची सोय लावण्यासाठी म्हणून काही करतील असं नव्हे. त्यांनी काहीतरी व्यापक विचार याच्या मागे केला असेल. म्हणजे अमित ठाकरेंचं राजकीय पुनर्वसन करणं हा एक मुद्दा असू शकतो, केवळ तेवढा एकच मुद्दा आहे असं नव्हे. त्यांच्या पक्षाची आजची जर परिस्थिती बघितली आपण तर त्यांच्या पक्षाला अस्तित्व आहे किंवा नाही इथून सुरुवात होते. म्हणजे राज ठाकरे कितीही भारतीय जनता पार्टीबद्दल खासगी बैठकांमध्ये वाईट बोलत असले तरी त्यांना एका गोष्टीचं प्रचंड कौतुक आहे, आणि ते म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची जी संघटना उभी केलेली आहे त्या संघटनेचा दाखला ते आपल्या प्रत्येक बैठकीमध्ये देत असतात. ते सांगतात की संघासारखं काम करा, पण संघासारखं काम करायला माणसं आहेत कुठे आणि ती जाणार कशी? तरी माणसं वाढवण्यासाठी म्हणून, पार्टीचं नेटवर्क वाढवण्यासाठी म्हणून जे काही राज ठाकरेंना करावं लागेल ते हे करणार. पुढच्या 3 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठलीही निवडणूक नाही. थेट लोकसभेची निवडणूक होणार आहे 2029 मध्ये, आणि त्यानंतर विधानसभेची निवडणूक होणार आहे. तर या 3.5 वर्षाच्या कालावधीमध्ये राज ठाकरेंकडे खूप वेळ आहे संघटना बांधण्यासाठी म्हणून. आणि मला असं वाटतं की त्यांना जर एखाद्याचं पुनर्वसन करायचं असेल तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आपला एखादा आमदार जावा. कदाचित ते अमित ठाकरे पण असू शकतात, मला माहित नाही अमितचं वय किती आहे. 35 वर्षाची मर्यादा आहे विधान परिषदेमध्ये जाण्यासाठी. अमितचं वय 35च्या वर आहे का 35च्या आत आहे मला त्याची कल्पना नाही. पण मनसेकडून कोणीतरी विधान परिषदेमध्ये गेला तर मनसेचा आवाज विधिमंडळामध्ये मांडला जातो, मनसेला काहीतरी तिथे सांगण्याची संधी मिळते, असा त्याच्या मागचा विचार असू शकेल. आणि विधान परिषद आमदार पाठवायचा असेल तर आता शिवसेनेच्या पाठिंब्याने ते शक्य नाही, कारण शिवसेनेकडे फक्त 20च आमदार आहेत. त्यांना स्वतःचा आमदार पाठवणं त्यांची प्रायोरिटी ती असणार आहे. त्यांना मनसेला प्राधान्य देणं शक्य होणार नाही. त्यामुळे अशा वेळेला जर महायुतीसोबत गेलो तर काहीतरी सत्तेचं स्थान किंवा सत्तेच्या आसपास जाण्याची संधी त्यांना उपलब्ध होऊ शकते. राज ठाकरेंनी असा विचार केला असा. लवचिकपणाचा मुद्दा तुम्ही आधी म्हणालात की बाळासाहेब ठाकरेंनी कधी लवचिक शब्द वापरला का? त्यांनी भले शब्द वापरला नसेल, पण बाळासाहेब ठाकरेंचं राजकारण कसं होतं, बाळासाहेबांनी मुंबईमध्ये स्वतःचा महापौर बसवण्यासाठी म्हणून मुस्लिम लीगशी पण युती केली होती. मुस्लिम लीगची युती केली होती बाळासाहेब ठाकरेंनी, हे आपण आपल्या प्रेक्षकांना सांगितलं पाहिजे. कारण त्यांचा उद्देश काय होता, शिवसेनेचा महापौर झाला पाहिजे, शिवसेनेच्या हातामध्ये सत्ता आली पाहिजे. नंतर त्यांनी मुस्लिम लीगचे सगळे संबंध तोडलेत, तो भाग वेगळा. आणीबाणीला पाठिंबा दिला याचा उल्लेख आता झालाच. आणीबाणीचा पाठिंबा मुस्लिम लीगची केली गेली युती आणि त्यानंतर हिंदुत्वाच्या आधारे भारतीय जनता पार्टीशी केलेली युती, हा लवचिकपणाच होता. एकदा बाळासाहेबांचे जेव्हा हे लक्षात आलं की भाजपशी युती केल्यानंतर सत्तेच्या जवळ जाता येऊ शकते, तेव्हा ती युती कायम राहिली. तोवर त्यांनी चाचपणी केलेलीच होती प्रत्येक पक्षासोबत जाऊन, जिथे यश मिळेल ते त्यांनी कंटिन्यू करून ठेवलं. राज ठाकरेंनी समजा हाच फॉर्म्युला अवलंबायचा ठरवला तर मात्र काही होऊ शकतं राजकारणामध्ये. काल बाळा नागवकर आपल्याला म्हणाले राजकारणात काही शक्य आहे, आणि हे काय शक्य आहे तर त्याची एक चुणूक आपल्याला राज ठाकरेंनी आपल्याला एक हिंट त्याची दिलेली असं मला वाटतं. बरं मकरंद सर, आता शेवटचं 1-2 मिनिट माझ्याकडे शिल्लक आहेत. मला एक सांगा की भूमिका बदलणं हे प्रमुख नेत्यासाठी कदाचित सोपं असू शकतं, भूमिका घेणं सोपं असू शकतं, पण घेतलेली भूमिका कार्यकर्त्यांकडे लोकांमध्ये नेणं याच्यासाठी प्रचंड मेहनतीची गरज असते, प्रचंड संघटन लागतं. या घडीला राज ठाकरे आणि त्यांच्या पक्षाकडे हे संघटन दिसतंय का? आणि पुढच्या 3 वर्षांमध्ये लवचिक भूमिका त्या गोष्टींवर, त्या आव्हानावर मात करण्यासाठी सक्षम होईल का, पुरेशी असेल का? प्रत्येक पक्षाच्या संघटनेची धाटणी आणि जडणघडण वेगळी आहे. बरोबर. त्याच्यामुळे ह्या असे जे पक्ष आहेत, विशेषतः जे प्रादेशिक पक्ष आहेत, मुळातच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आणि त्यांच्या अनुयायांनी मान्य केलेलं आहे की आपला एक नेता आहे आणि तो नेता जे सांगेल त्याच्या मागे जायचं. एकदा झेंडा हाती घेतलेला आहे की विषय संपतो. त्यामुळे अशा संघटनांमध्ये खूप प्रश्न, खूप विश्लेषण, खूप वैचारिक चर्चा असं काही होत नाही. क्रायटेरिया जिंकण्याचा लागतो आणि आपला जो काही एक पारंपरिक मतदार प्रत्येक पक्षाचा आहे तो किती दुखावला जाईल, किती विरोधात जाईल एवढा एक अंदाज घ्यायला लागतो. त्यामुळे आज जी काही भूमिका घेतली आहे किंवा अगदी वेळ कमी असल्यामुळे मुद्दा असा आहे की अमित ठाकरे यांची विधान परिषदेतली प्रवेश सोपा करायचा की मनसेनी
उरलेल्या 3.5 वर्षात म्हणजे जसं आता किरण त्याने उल्लेख केला की निवडणुका नाही आहेत, मुळातच महाराष्ट्रात विरोधी पक्षाची स्पेस जबरदस्त आहे. म्हणजे आव्हान महायुती पुढे नाहीच आहे अजूनही. ते आव्हान देण्याकरता आपली संघटना समर्थ करायची. आता ती आव्हान देण्याकरता संघटना समर्थन करणं म्हणजे आता जे काही आंदोलनाचे प्रकार आहेत खळलं खटाक तितकं पुरेसं नसतं. आपली आंदोलनं ही लोकहिताची आहेत, बातम्यांची नाहीत, फोटोची नाहीत. हे पक्षाला लोकांना समजून देत तर तुम्हाला तुमच्या मागे जनाधार उभा राहतो. आता इतका दीर्घकाळ वयातच राजकारण इतकं शॉर्टकट झालेलं आहे, तर असा इतका लॉंग टर्म विचार करून राजकारण आपल्या पक्ष चालवणार का, हा सगळ्यात म्हणजे केवळ मनसे पुढचा प्रश्न असा नाहीये, सगळ्यात विरोधी पक्षांपुढचा आता महाराष्ट्रातला हा प्रश्न आहे. त्यात राज ठाकरे परत एकदा थोडेसे कल्पक आहेत, कलाकारांबरोबर असतात, त्यामुळे क्रिएटिव्हली काही नवीन कल्पना लावून आपल्या पक्षाची जी एक प्रतिमा आहे ती अधिक उंचावण्याकरता आणि त्याच्या आधारे जनाधार वाढवण्याकरता काही प्रयत्न करणार का, हा खरं म्हणजे कळीचा मुद्दा आहे. त्यामुळे या लवचिकतेचे अर्थ वेगवेगळे निघू शकतात. तो लोकांना जो सोयीचा अर्थ आहे किंवा सामान्य लोकांना जो पटेल, जो त्याच्या हिताचा असेल, तो या लवचिकतेतनं निघणार का, हे खरं म्हणजे पुढच्या काळात बघावं. आणि याची वेळ खूप इंटरेस्टिंग आहे, कारण तुम्ही सगळ्यांनी उल्लेख केल्याप्रमाणे 3 वर्ष आहेत अजून निकालाला. जनरली जेव्हा अशा भूमिका घेतल्या जातात तेव्हा निवडणुका जवळ असताना या भूमिका घेतल्या जातात. लवचिक भूमिका आम्ही घेऊया, निवडणुका जवळ असताना सांगितलं जातं. आता निवडणुकांना प्रचंड जास्त काळ असताना जेव्हा राज ठाकरे हे म्हणतायत, त्यावेळेस जसं किरण सर मगापासून म्हणाले, त्यांच्या मनामध्ये निश्चितपणे काहीतरी आहे आणि त्याशिवाय ते हे म्हणत नाहीये जर निवडणुका तोंडावर नसताना. त्यामुळे राज ठाकरे यांची पुढची दिशा काय असेल याच्याकडे फक्त राजकीय भूमिकेतून बघायचं की संघटनात्मक पातळीवर पण त्यांची भूमिका वेगळी असेल याचाही विचार करायला पाहिजे. कारण वारंवार आजच्या या लेखामध्ये राज ठाकरे यांनी भूमिकांबद्दल, यांनी विचारांबद्दल, यांनी भाषिक अस्मितेबद्दल या सगळ्याबद्दल बोललेलं आहे. त्यामुळे राज ठाकरे जेव्हा आज म्हणतात की भूमिका लवचिक असेल, त्यावेळेस ती फक्त कुठल्या राजकीय पक्षाबरोबर जायचं एवढ्यापुरतीच मर्यादित असेल असं दिसत नाहीये. त्यामुळे राज ठाकरे यांचे अत्यंत कळीचे असलेले मुद्दे, मराठीचा मुद्दा, हिंदुत्वाचा मुद्दा, याच्यासोबत आणखीन कुठला मुद्दा राज ठाकरे यांच्या पक्षाशी जोडला जातो का, आणखीन कुठली भूमिका त्या पक्षाशी जोडली जाते का, याही मुद्द्यावर लक्ष ठेवायला हवं. आपण सगळेजण या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे मनापासून आभार. आणि लक्षवेधीमध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. पाहत रहा जय महाराष्ट्र.